वर्ष पूर्ण झाली. आपण सगळेजण नागरिक म्हणून आहोत असं म्हणतो, पण खरंच महिलांकडे आपण नागरिक म्हणून बघतो का? बायकांना तितक्या सन्मानानं घरामध्ये जसा त्रास आहे तसा तो बाहेर पण आहे. एकीकडे सरकार काहीतरी किंवा इलेक्शनचा काहीतरी काळ आला की 1,500 रुपये देऊन महिलांना खुश केलं जातं, पण प्रत्यक्षामध्ये महिलांच्या जगण्याचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा येतो त्याच्याबद्दल मात्र काहीच बोललं जात नाही. केवळ महिलांचं एसटीचं भाडं निम्म केलं असं म्हणून मतदानाच्या वेळेला तेवढं तुमचं काहीतरी लोकांना बोलवलं जायचं, पण निम्मे भाड्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते त्यांची सुरक्षितता. त्यांना सुरक्षितता मिळायला पाहिजे, माणूस म्हणून सन्मानानं जगता आलं पाहिजे. कुठेही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिला रात्रीच्या वेळेला प्रवास करायचा असेल, कुठेही जायचं असेल तर तिला त्या पद्धतीनं जाता आलं पाहिजे. पुण्यातलं अतिशय गजबजलेलं असं असलेल्या ठिकाणामध्ये स्वर्गेसारख्या ठिकाणी पण काही सुरक्षित नसेल तर या सासवडमधल्या आणि जेजुरीसारख्या ठिकाणी पण काय सुरक्षित वातावरण असतं याचा विचार करायला पाहिजे. आज अनेक ठिकाणी लोकांना एसटी स्टँडला आणि याला गेल्यानंतर टॉयलेटमध्ये जायचं असेल संध्याकाळच्या वेळेला तरी भीती वाटते की आतमध्ये कुणी असेल का, काही झालेलं असेल का. अशा सगळ्या वेळेला इथं कुणीतरी सुरक्षा कर्मचारी असायला पाहिजे. नाही त्यावेळेला कुणीतरी एक मंत्री जातो, संत्री जातो, त्याच्या मागे 10 पोलीस जातात. तिथे काही ना काही सुरक्षेच्या नावाखाली त्याच्या मागे अनेक माणसं लावली जातात. एखादा माणूस रस्त्याला जात असेल त्याच्या कामाच्या निमित्तानं तर त्याला अटकलं जातं, पण जिथं सुरक्षा दिली पाहिजे तिथं मात्र काय बोललं जात नाही. तिथं ते सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न नाही केला जात. मग हे जर सगळं असेल तर ते नक्की कुणासाठी याचा विचार करायला पाहिजे. आणि एक तर मुलीला तिच्या मनाप्रमाणे बाहेर पडता आलं पाहिजे. आणि मोकळ्यापणाला जेव्हा ती कामासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, बसमध्ये जाताना तर कुणीतरी धक्का देतं, कुणीतरी लोक तिथं हात लावतं, चेंगरी करतं. ज्यावेळेला तिथे अनेक वेळेला कॉलेजची मुलं मुली एकत्र जमलेले असतात त्यावेळेला जागा पकडायच्या नावाखाली मुलींच्या सोबत चुकीच्या घटना घडतात. याच्याकडे एसटी प्रशासनानं पण लक्ष दिलं पाहिजे. जे गाडीमध्ये कंडक्टर आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी त्या मुलींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. जो कोणी चुकीचा वागतोय त्या मुलाला गाडीत खाली उतरवायला पाहिजे किंवा डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. पण योग्य पद्धतीनं जर एसटी कर्मचारी असतील, एसटी यंत्रणा असेल, ड्रायव्हर असतील, हे जर मुलींच्या पाठीशी उभे राहिले तर आई वडील डोळे झाकून मुलींना एसटीला प्रवासासाठी पाठवून शकतात. म्हणून ते बघायला पाहिजे. पहिले 2 दिवस आपल्याला ही घटना कळल्यानंतर फार राग आला, फार वाईट वाटलं की हे चुकीचं घडलं म्हणून. पण 2 दिवसानंतर अचानक काहीतरी युट्यूब चॅनल किंवा इतर काही निघालेलं आहे त्याच्यातली वेगवेगळी माणसं काहीतरी टीआरपी मिळवायला पाहिजे, आपला व्हिडिओ जास्त व्हायला पाहिजे म्हणून काही करतात. आणि त्याच्यात ज्या मुलीवरती अन्याय झालाय तीच कशी चुकीची होती, तीच का त्या माणसाच्या मागे गेली, ती का ओळखली नाही, इतका फालतू प्रश्न आमचे मंत्री पण विचारतात. म्हणजे ज्या बाईवरती अचानकपणानं कुणीतरी अति प्रसंग करतंय, रात्रीच्या वेळेला बलात्कार करते, ती बाई घाबरून गेलेली असेल, टपकून गेलेली असेल, तिच्या तोंडातला आवाज फुटला नसेल याचा भार येत नाही. आणि याच्या उलट तिला दोष दिला जातो. तिनं आजूबाजूच्या लोकांना का नाही दिला? एवढी एसटी असलेली गाडी, लोकशाहीसारखी गाडी ती पूर्णपणानं पॅक आहे, बंद आहे, त्याचे दरवाजा बंद आहे, त्यातनं बाहेर आवाज काय दिला असेल? आणि एखाद्याला जर चाकूची धमकी दिली तर ती काय आवाज बाहेर काढेल? मग अशा वेळेला आणि दुसरी गोष्ट, ती बाई चुकीची होती, ती मुलगी चुकीची होती असं जे सांगतात, मला प्रश्न पडतो की तुम्ही न्यायाधीश का म्हणताय? कोर्टाला ठरवू देणार, जेव्हा त्याचा तपास होईल, त्याची जी काही तपास यंत्रणा लागेल त्याच्यानंतर ठरवू देणार की तिचा काय त्याच्यामध्ये सहभाग होता का नव्हता. पण प्रश्न आणखीन वेगळा आहे. म्हणजे माझं तर म्हणजे की तिचा सहभाग होता का नव्हता हे तिला बदनाम करण्यासाठी करतात, हे बाजूला ठेवलं. पण तो माणूस आधीपासून गुन्हा हे तर माहिती आहे ना सगळ्यांना. आणि जे काही जण सांगत होते की ते पैसे दिले असतील किंवा काय, आजच त्याच्याबद्दलची माहिती उघड झालेली आहे. त्या गुंडाच्या वकिलानं जे खोटे आरोप केले होते की त्या मुलीला पैसे देऊन आपलं स्वतःचं शरीर त्याला वापरायला दिलं किंवा त्याची संमती होती, हे कसं खोटं आहे हे आज सिद्ध झालंय. मला असं वाटतं की हे आपल्याला नीट लक्षात घ्यायला पाहिजे. पण हे आज सिद्ध झालं तर गेले 2 दिवस आपण नव्हतं तीच मुलगी कशी चूक आहे हे बोलतोय. माझा त्याच्या पलीकडचं मुद्दा आहे, तिची संमती होती का नव्हती, मी मगाशी पण म्हटलं तिची संमती होती का नव्हती हा वेगळा मुद्दा आहे. पण एसटीच्या मालमत्तेमध्ये, एसटीच्या जागेमध्ये जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा त्याची जबाबदारी कुणाची? तिथल्या व्यवस्थापनाची आहे ना, तिथल्या प्रशासनाची जबाबदारी आहे ना, त्या परिवहन खात्याची जे मंत्री आहेत त्यांची आहे ना.
नेमकं त्याच्यानंतर आता काल जेव्हा ज्या जे आता मंत्री आहेत रक्षा खडसे त्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली पण गाडीमध्ये, म्हणजे जिचे आजोबा मंत्री आहेत, म्हणजे मंत्री होते खूप वर्ष, आणि आई आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. माझ्या मते खासदार आहेत त्या रक्षा खडसे, म्हणजे ते केंद्रामध्ये मंत्री आहेत. आणि मग जी बाई केंद्रामध्ये मंत्री आहे, त्या मुलीची आई मंत्री आहे, अशा मुलीवरती जर छेडछाड होत असेल आणि माहिती असून आणि सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित होते, सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित होते, ते तिथे उपस्थित असताना सुद्धा जर त्याच्यासोबत या पद्धतीच्या घटना घडत असतील तर तुमच्या माझ्यासाठी सामान्य घरातल्या मुलींनी करायचं काय? आणि याचं उत्तर प्रशासनाला द्यायला पाहिजे. केवळ मी लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ असं मिळवून नाही ना चालणार. ही लाडकी बहीण जेव्हा अडचणीमध्ये येते तेव्हा तुम्ही कुठं लपून बसताय ती तोंड बाहेर काढायला पाहिजे, त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की याच्याबद्दल त्यांना बोलायचं नसेल तर आपल्याला बोलायचं की नाही. मला इथं उपस्थित असलेल्या या मुलींचं कौतुक याच्यासाठी आहे की त्या स्वतःहून इथं आल्या, त्यांनी हे हातामध्ये घेतलं आणि त्या बोलायला इथं उभं राहिल्या. काही जणांनी आपल्या पद्धतीने निषेध व्यक्त केला, काही जण अजून साईडला बसतात. पण माझी विनंती आहे की साईडला बसून एक वेळ आपल्या कधीतरी आपल्या घरातल्या कुठल्या ना कुठल्या मुलीवरती येतं नव्हे. ही जी आहे ती कुणाच्या ना कुणाच्या घरातली मुलगीच आहे, म्हणून गप्प राहण्याच्या ऐवजी आपण त्याच्यावरती बोललं पाहिजे. आणि बोलणं हा त्याच्यावरचा उपाय. जितका गप्प राहू तेवढा अन्याय होत जाईल. त्यामुळे इथं असलेल्या मुलींना विनंती आहे की आता आपण हे बोलतोच आहे, तर गाडीत पण कुठेही अडचण आली तर आपण त्याच्याबद्दल आवाज उठवायला पाहिजे. तुम्ही काही मला नको त्या पद्धतीनं स्पर्श केला, काहीतरी चिमटे काढतात, धक्के देतात, राग आला ना तर आपल्याला असं वाटतं की खूप वेळेला मुलींना असं वाटतं की याला सगळ्यांच्या समोर मी कशाला बोलायला पाहिजे, म्हणून ते लाजून गप्प बसतात. मला असं वाटतं की त्यांनी लाजायची गरज नाही. लाज त्या मुलांना वाटली पाहिजे जे तुम्हाला त्रास देत आहे. म्हणून डायरेक्टली गाडीमध्ये जर तुम्ही असं केलं तर मोठ्या आवाजात त्याला बोला की तुझ्या कर्तव्य बंद करण्यात तर मी तुझ्या कानाखाली वाजवेन किंवा मी तुला पोलीस स्टेशन मध्ये देईन, पोलिसांची ताब्यात देईन. त्याला भीती वाटली पाहिजे. तो काय करतो हे लोकांना कळलं पाहिजे, म्हणजे त्याला लाज वाटेल सगळ्यांच्या समोर. तर ह्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कळायला पाहिजे. बिंदासपणे आपण आपल्याला म्हणालो की बिंदास बोल, सखी बिंदास बोललं पाहिजे. आणि फक्त मुलींच्या अन्यायावरती मुलींनीच बोललं पाहिजे, हे पहिल्या बाजूला ठेवूया. आणि मग पुरुषांनी कायम मागे लपायचं आणि मग नाही तो एकटं म्हणायचं तर पुरुष वाईट होता, नाहीतर मग तो मार्केट होता. मार्केट म्हणलं की त्याची शिक्षा कमी होते, नाहीतर मग बाईला आरोपीच्या बिंदात उभा करायचं. हा त्याच्यावरचा उपाय नाही. पुरुषांनी पण कबूल केलं पाहिजे. एक पुरुष म्हणून मला लाज वाटतं त्या जी काही घटना घडली त्याची, आणि मला पुरुष म्हणून सांगायला लाज वाटतं. आणि मी हे कबूल पण करतो की मी त्या पुरुषाच्या जे काही पुरुषांना झाली त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळे जे चांगले पुरुष आहेत ते बदनाम होत आहेत. त्यामुळे जे चांगले पुरुष आहेत समाजामध्ये की जे बाईच्या पाठीशी उभं राहतात, मुलीच्या पाठीशी उभं राहतात, त्यांनी तर अशा वेळेला आवाज उठवायलाच पाहिजे. कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे, त्यांच्या भावनांचा मुद्दा आहे, त्यांच्या माणूसपणाचा मुद्दा आहे. हा केवळ एका मुलीचा मुद्दा नाहीये, हा आपल्या माणूसपणाचा मुद्दा आहे, त्या मुलीच्या आयुष्याचा नाहीये. तर हे आपण सगळेजण समजून घेऊयात आणि पुढे एकदा मागणी करूयात की आपल्याला हा समाज हिंसामुक्त व्हायला पाहिजे. मी म्हणेन हिंसामुक्त समाज, तुम्ही म्हणायचं आपला हक्क. हिंसामुक्त समाज, हिंसामुक्त समाज, हिंसामुक्त समाज. इथे घोषणा आहे, जहां बलात्कार होता है वो समाज बदलना है. जहां बलात्कार होता है वो समाज बदलना है. जहां बलात्कार होता है वो समाज बदलना है. भयमुक्त भेदभावमुक्त समाज आपला हक्क. भयमुक्त भेदभावमुक्त समाज आपला हक्क. भयमुक्त भेदभावमुक्त समाज आपला हक्क. हिंसामुक्त वातावरण, हिंसामुक्त वातावरण असायलाच पाहिजे. हिंसामुक्त वातावरण असायलाच पाहिजे. बोलतोय आजूबाजूला खूप सारे पुरंदर तालुक्यातले नागरिक आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत आणि तरुण मुलं मुली आहेत. स्वारगेटला झालेली घटना ती काही आजची नवीन घटना नाहीये. सातत्याने बलात्कार होत आहेत, मुलीची छेड काढली जाते, पण त्याच्याबद्दल बोलायला लोक तयार नाहीयेत. आणि बोललं तर काय केलं जातं आपण स्वारगेटच्या घटनेवरून बघतोय की मुलींनी जेव्हा स्वतःवर होणाऱ्या बलात्काराबद्दल म्हणजे माझ्यावर बलात्कार झाला हे सांगणं इतकं सोपं नसतं मित्रमैत्रिणींनो. कारण ती स्वतःला खूप तयार करून ते सांगायचं असतं आणि
ज्या घटनेची मुलगी आहे तिने स्वतःला तयार करून जेव्हा तिने स्वतःवर झालेल्या बलात्काराबद्दल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलले, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा की स्वार्थना पाटील सारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की ती मुलगी घाबरली होती म्हणून तिने पटकन पोलीस कंप्लेंट केली नाही. पण मागच्या त्या घटनेच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसानंतर एकूणच परिस्थिती बदलली आणि राजकीय लोकप्रतिनिधी त्याचबरोबर प्रशासनातले लोक सगळे त्या मुलीच्या विरोधात बोलायला लागले, जिच्यावर हिंसा झालेली आहे, तिच्यावर बलात्कार झालेला आहे. बलात्कार झालेल्या मुलीची पहिल्यांदा स्टेटमेंट तिचं घ्यायला पाहिजे होतं, पण आपल्याकडे तसं झालं नाही. आपल्याकडे पहिले स्टेटमेंट आहेत ते राजकीय लोकप्रतिनिधींचे, ज्यांनी ह्या घटनेबद्दल काहीही समजून न घेता स्वतःचे स्टेटमेंट दिलेले आहेत. आपल्याकडे बऱ्याच वेळा जेव्हा अशा काही घटना होतात त्यावेळेस सत्यशोधन समित्या तयार केल्या जातात. त्या समित्यांना ही घटना काय होती हे समजून घ्यायला सांगितलं जातं. आजही या घटनेमध्ये अजूनही सत्यशोधन समिती तयार केलेली दिसत नाहीये, त्या मुलीबद्दल बोललं जात नाहीये. आणि तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर म्हणजे 28 तारखेला तिसऱ्या दिवशी दत्ता गाडे नावाचा माणूस सापडतो ज्याने त्या मुलीवर हिंसा केली. जोपर्यंत तो सापडत नव्हता आणि सापडल्यानंतर एकूणच त्याच्या बाजूने सगळे स्टेटमेंट आलेले आहेत. मुलगी कशी दोषी आहे म्हणजे मी आजच्या वापरून तालुक्यातल्या वेगवेगळ्या लोकांशी बोलत होते आणि आपण या घटनेचा निषेध करूया हे जेव्हा सांगत होते त्यावेळेस सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य महिला किंवा सर्वसामान्य पुरुष सगळ्यांकडून अशा प्रतिक्रिया होत्या की तुला माहित नाहीये, तू 1 महिन्यानंतर हेच बोलशील की ती मुलगी चुकीची होती आणि ही घटना खरी नाहीये, हे संमतीने झालेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की कायदे काय सांगतात, एकूणच स्त्रियांवर जेव्हा अत्याचार घडतात म्हणजे आपण जर वेगवेगळे कायदे बघितले तर त्याच्यामध्ये स्त्रियांवर बलात्कार होणं म्हणजे जर एखाद्या बाईच्या संमतीने लैंगिक संबंध होत असतील आणि जर नवराही तिच्या बरोबर संमतीने लैंगिक संबंध करत असेल आणि जेव्हा तिच्यावर तो संमतीने असेल आणि तिला जेव्हा त्याला विरोध करायचा असतो किंवा तो जेव्हा जबरदस्तीने लैंगिक संबंध करतो त्यावेळेस कायदा नवऱ्याने केलेल्या संबंधांनाही बलात्कार म्हणतो. हा तर एक अनोळखी स्टँडवर फिरणारा माथे फिरू व्यक्ती आहे आणि मी त्याला माथे फिरू म्हणणार नाही, कारण बराच वेळा आपल्याकडं जेव्हा अशा घटना करणारी लोक असतात त्यांना माथे फिरू किंवा तो मानसिक आजारी आहे, तो मानसिक रुग्ण आहे अशा पद्धतीने त्याच्याबद्दल बोलून एकूणच घटनेवर पांघरून घालण्याचं काम केलं जातं. आणि आपल्याकडे जी व्यवस्था आहे पुरुष प्रधान पितृसत्ता व्यवस्था, या व्यवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना हे समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा मुलीवर बलात्कार होतात आणि ती मारून टाकली जाते त्यावेळेस लोक रस्त्यावर उतरतात आणि त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य करतात. पण जेव्हा ती मुलगी जिवंत असते म्हणजे बदलापूरची घटना असेल किंवा आता स्वारगेटची घटना असेल, या दोनही घटनांमध्ये त्या मुली जिवंत आहेत आणि म्हणून मग बदलापूरमध्ये त्या शिंदेला मारून टाकलं, त्याचा एन्काउंटर केला आणि आज आपल्याला स्वारगेटच्या घटनेबद्दल ही मुलगी जिवंत आहे ही आज न उद्या ते खरं सांगणार आहे म्हणून पहिल्यांदा टार्गेट केलं गेलं की तिच्याबद्दल खूप वाईट साईड बातम्या पसरवल्या गेल्या. आपल्याकडे एकूणच समाजामध्ये चित्र असं दिसतं की त्रास देणारे मोकाट सुटतात आणि त्रास जे सहन करतात, ज्यांना हिंसा झाले, ज्यांच्यावर बलात्कार झाले त्यांना मात्र घरामध्ये कोंडून ठेवलं जातं आणि ही व्यवस्था बदलायला पाहिजे. म्हणजे जर इथं बसलेल्या लोकांमध्ये बाहेर लांडगा आला तर आपण लांडगेची सोय वन विभागाला करायला सांगू आणि इथं बसलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेऊ, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. प्रत्यक्षात लांडग्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी लोक घेतात आणि ज्या खऱ्या मुलींना सुरक्षित वातावरण पाहिजे, मुलींना घराच्या आतही आणि घराच्या बाहेरही लैंगिक हिंसेला आणि एकूणच हिंसेला तोंड द्यावं लागतं. आणि म्हणून मग आपल्याला समाजामध्ये घराच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, कॉलेजमध्ये, एसटीच्या आत पण आणि एसटीच्या आगारामध्ये जिथं जिथं त्या प्रवास करतील तिथं सुरक्षित वातावरण मिळायला पाहिजे. सुरक्षित म्हणत असताना ते हिंसा आणि भीतीमुक्त वातावरण जगतील याची काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायला लागेल. प्रशासनाचे लोक जेव्हा दत्ता गाडेच्या बाजूने बोलत असतात किंवा सुरक्षा रक्षकांना निलंबित करत असतील हे मुद्दे अजूनही वेगळेच आहेत, पण आपल्याला विचार करायला पाहिजे की पितृसत्तेमध्ये बाईला जेव्हा ती बोलते तिचं तोंड दाबलं जातं तर आपल्याला बोलण्याची गरज आहे. आणि म्हणून मग फक्त स्त्रियांनीच बोलून चालणार नाही किंवा माझ्यावर हिंसा झाली तर मीच बोललं पाहिजे असं नाही, तर एकूणच ज्यांच्यावर हिंसा होती त्यांना बोलण्यासाठी आपल्याला बळ देण्याची गरज आहे. आणि हे बळ द्यायचं असेल तर सर्वांना रस्त्यावर पण उतरायला लागल आणि त्या व्यक्तीसाठी पण उभं राहायला लागल. म्हणून आपण एकूणच या घटनेमध्ये प्रशासन,
एस टी स्वारगेटचं एस टी बस स्टँड या सगळ्यांना जबाबदार धरून आपल्याकडं पुरंदर तालुका असेल किंवा एकूणच महाराष्ट्र असेल पुरोगामी बनवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर हिंसा आणि बलात्कारासारख्या घटना आजही स्त्रियांवर होत असतील तर ज्या सावित्रीबाईंनी आम्हाला बोलायला शिकवलं, ज्या शिवाजी महाराजांनी आम्हाला स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल बोलायला शिकवलं, त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना होणं ही खूप लाजिरवाणी आणि निंदनीय गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला या अशा प्रकारच्या घटना जेव्हा जेव्हा होतील तेव्हाच फक्त रस्त्यावर उतरणं असं न करता आपल्याला रोज महिलांच्या हिंसेच्या विरोधात काम करण्याची गरज आहे. आजूबाजूला असलेल्या महिला मुली यांना मी आग्रहाचं विनंती करेन की अशा घटनांचा निषेध नोंदवूया नको, तर रोज आपल्याला जेव्हा जेव्हा अशा प्रसंगांना तोंड द्यायला लागेल तेव्हा तेव्हा आपण बोलायला पाहिजे. मुलींना मी विशेषतः सांगेन की कधीही हिंसा जेव्हा होती तेव्हा तुम्हाला आवडलेला नसलेला स्पर्श किंवा तुम्हाला न आवडलेली गोष्ट तुम्हाला त्याला विरोध करायचा असेल तर हळूच न बोलता मोठ्याने बोला, जेणेकरून हा तुमचा मोठ्याने बोललेला आवाज जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. सगळ्यांनी या घटनेचा निषेध करूया. आणि एवढं बोलून आपण आज इथे सगळेजण जमलोच, वेगवेगळ्या संघटनांचे लोक इथं आले, कॉलेजमधल्या वेगवेगळ्या मुली इथं सहभागी झाल्या आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन तालुक्यातील गाव पातळीवरच्या पण ज्या महिलांना असं वाटलं की मला ही चुकीची घटना वाटते आणि त्याही आज इथं येऊन सहभागी झाल्या, त्या बोलल्या, तर आपण नक्की बोलायला पाहिजे. बोलण्यासाठी आपण सगळ्यांना जागा निर्माण करूया. एवढं बोलून मी आजच्या कार्यक्रमाची सांगता केली. आणि तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या अनुषंगाने आपल्या सासवड आजारात काय उपाययोजना आहे? सासवड आगारात नव्याने उपाययोजना काही करण्याची गरज नाही आहे, कारण सासवड आगार पहिल्यापासूनच अतिशय सुरक्षित आहे. कारण सासवड आगार अगदी सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 3 ते 4 वाहतूक नियंत्रक म्हणजे माळशेकर साहेब, PI साहेब किंवा आमचे ATI नायकवाड साहेब, आम्ही सगळेजण इथं कार्यरत असतो. आणि विथ आमची सिक्युरिटीसुद्धा सासवड आगारात स्थानकात आहे, इकडच्या आवारात आहे किंवा त्यांच्या आवारात आहे. आणि रात्री आमचे ATI साहेब आणि PI साहेब हे आंदोलन बदलून इथं रात्री बस स्थानकावर मुक्कामी असतात. त्याचप्रमाणे 6 सिक्युरिटी गार्डच्या माध्यमातून आणि संपूर्ण बस स्थानक आणि ST स्टँड 24 तास संरक्षण किंवा निगराणी चालू असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सासवड बस स्थानक हे संपूर्ण CCTV कॅमेऱ्याच्या कव्हरमध्ये आहे. सासवड बस स्थानकावर कुठेही अशी अंधारी बाजू नाही आहे, सगळं प्रकाशमय आहे, चारी बाजून लाईट आहे. आणि सासवड बस स्थानकाच्या आतमध्ये बस म्हणजे हे ST स्टँड आहे, आतल्या बाजूला सुद्धा आमच्याकडे कुठली अशी बंद पडलेली वगैरे कुठलीही गाडी अशी की जिच्यात दुर्लक्षित अशी कुठलीही गाडी नाही आहे. त्यामुळे सासवड बस स्थानक हे पहिल्यापासूनच म्हणजे अगदी परवा दिवशी आता पेपरला बातमी आली तर ते जे पण सुरक्षित बस स्थानक आहे त्यामध्ये सासवड बस स्थानकाचं नाव आहे. त्यामुळे त्याबद्दल काही काळजी नव्हती आणि नसते.